नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपलं ज्ञानधारा या मराठी जी के चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करत आहोत आगामी पोलीस भरतीसाठी येणारी अत्यंत महत्त्वाची वन लाइनर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेली आहेत जनरल नॉलेजचे अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न वन लाइनरमध्ये। तर मित्रांनो, नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। चला तर मग सुरुवात करूया आपल्या या आजच्या व्हिडिओला। आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, उत्तर असेल देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्राचे गृहमंत्री या दोन्ही पदावर कार्यरत आहेत। प्रश्न क्रमांक 2 आहे, लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने किती जागा जिंकल्या? याचं उत्तर असेल 240 जागा जिंकलेल्या आहेत। तर त्यासोबतच भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, T20 वर्ल्ड कप यजमान देश कोणता? तर याचं बरोबर उत्तर असेल वेस्ट इंडिज व अमेरिका या दोन देशांमध्ये T20 वर्ल्ड कप आयोजित केला गेला होता। पुढील प्रश्न आहे, राज्याच्या पोलीस महासंचालक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे रश्मी शुक्ला या राज्याच्या पोलीस महासंचालक आहेत। तसेच मित्रांनो, इथे आणखीन एक प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, ज्यामध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं महाराष्ट्राची पहिली महिला पोलीस महासंचालक कोण? तर त्याचं उत्तरही आपल्याला रश्मी शुक्ला असं देता येईल। प्रश्न क्रमांक 7 आहे, RBIचे गव्हर्नर कोण आहेत? उत्तर असेल शशिकांत दास। प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्र गीताचे अधिकृत बोल कोणी लिहिले? उत्तर आहे राजा बडे। प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्य सचिव कोण आहेत? सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्य सचिव आहेत। प्रश्न क्रमांक 10 आहे, राज्यात लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाने जास्त जागा जिंकल्या? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल काँग्रेसच्या पक्षाने सर्वाधिक जागा जास्त जिंकलेल्या आहेत। एकूण 13 जागेवरती काँग्रेस हा विजयी झालेला आहे। त्यामध्ये सर्वाधिक जागा ह्या विदर्भामध्ये निवडून आलेल्या आहेत काँग्रेसच्या, लक्षात ठेवा मित्रांनो। पुढील प्रश्न आहे, विधान परिषदेचे उपसभापती कोण आहेत? तर नीलम गोरे या विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून कार्यरत आहेत। प्रश्न क्रमांक 12 आहे, लोकसभा स्पीकर कोण आहेत? ओम बिर्ला हे लोकसभा स्पीकर आहेत, लोकसभा अध्यक्ष आहेत। प्रश्न क्रमांक 13 आहे, नवीन फौजदारी कायद्यांची बदललेली नावे काय? तर नंबर 1 आहे भारतीय पुरावा कायदा BNS आणि नंबर 2 आहे भारतीय न्याय संहिता BNSS। तर हा पण प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो। सोबतच आपल्याला आणखीन एक प्रश्न विचारला जाऊ शकतो इथे की नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी कधीपासून करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर असेल 1 जुलै 2024 पासून नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी राज्यामध्ये सुरू झालेली आहे। प्रश्न क्रमांक 16 आहे, राज्यसभेचे सभापती कोण? उत्तर असेल जगदीप धनखड हे राज्यसभेचे सभापती आहेत। तसेच आपल्याला इथे लक्षात ठेवावं लागेल की देशाचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात। हेही आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं। प्रश्न क्रमांक 17 आहे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश कोणता? उत्तर आहे भारत। तर मित्रांनो, आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान 3 हे उतरले होते। तर इथे आपल्याला तारीख पण लक्षात ठेवायची आहे, परीक्षेमध्ये तारीख पण आपल्याला विचारली जाऊ शकते। प्रश्न क्रमांक 20 आहे, 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे प्रदीप महाजन यांना 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे। तसेच आपल्याला 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कारही विचारला जाऊ शकतो, तर तेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। 2023चा महाराष्ट्र भूषण हा अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे, हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो। चला पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 21 आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती कोणाची झाली आहे? तर PK मिश्रा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सचिव म्हणून कार्य करत आहेत। पूर्ण नाव आहे प्रमोद कुमार मिश्रा। पुढील प्रश्न आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे? उत्तर आहे 182 मीटर। सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा आहे, गुजरात राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। पुढील प्रश्न आहे, नवीन संसद भवनाचे उद्घाटन कधी झाले?
उत्तर आहे 28 मे 2024 रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 24 आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिलीट पदवी कोणत्या विद्यापीठाने दिली? उत्तर आहे DY पाटील विद्यापीठाने. प्रश्न क्रमांक 25 आहे, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे अरविंद पानगडिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्य करत आहेत. प्रश्न क्रमांक 26 आहे, पंकज अडवाणी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? उत्तर आहे बिलियर्ड्स व्यावसायिक स्नूकर या खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 27 आहे, महिला फुटबॉल फिफा वर्ल्ड कप कोणत्या देशात आयोजित केला आहे? उत्तर आहे ब्राझील या देशामध्ये 2027चा महिला फुटबॉल फिफा वर्ल्ड कप आयोजित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते? उत्तर आहे राजस्थान या राज्यामध्ये आरोग्य अधिकार लागू करण्यात आलेला आहे. तर इथे आपल्याला तारीख पण विचारली जाऊ शकते मित्रांनो. तर 21 मार्च 2024 रोजी हा कायदा पारित करण्यात आलेला आहे. तसेच संविधानाच्या अनुच्छेद 21 नुसार जगण्याच्या अधिकाराशी हा कायदा सुसंगत आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे आपला, देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या देशात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले? उत्तर आहे मॉरिशियस या देशामध्ये. प्रश्न क्रमांक 30 आहे, महाराष्ट्र गीताचे गीतकार कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे श्रीनिवास खळे हे महाराष्ट्र गीताचे गीतकार आहेत. तसेच राजा बडे यांनी हे गीत लिहिलेलं आहे. मित्रांनो, गीत तर आपल्याला माहीतच असेल, महाराष्ट्र गीत जे आहे आपलं, जय जय महाराष्ट्र माझा. चला पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 31 आहे, पहिले डार्क स्काय नाईट पार्क कोठे आहे? तर पेंच व्याघ्र प्रकल्प हा पहिला डार्क स्काय नाईट पार्क म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 32 आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा किती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 21 ते 65 वर्षाच्या आतील महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करू शकतात. प्रश्न क्रमांक 33 आहे, नवीन फौजदारी कायदे कधीपासून लागू करण्यात आले? उत्तर आहे 1 जुलै 2024 पासून नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 34 आहे मित्रांनो, प्रेमा खांडू कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? त्या प्रश्नाचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. प्रश्न क्रमांक 35 आहे, समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? उत्तर आहे नागपूर व मुंबई या 2 शहरांदरम्यान समृद्धी महामार्ग तयार करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 36 आहे, 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? उत्तर आहे प्रमोद महाजन यांना. प्रश्न क्रमांक 37 आहे, नवनियुक्त लष्कर प्रमुख कोण? प्रश्नाचं उत्तर आहे मनोज पांडे हे नवनियुक्त लष्कर प्रमुख आहेत. प्रश्न क्रमांक 38 आहे, 18वी लोकसभा निवडणूक किती टप्प्यामध्ये पार पडली? उत्तर आहे 7 टप्प्यामध्ये. प्रश्न क्रमांक 39 आहे, 2024ची लोकसभा निवडणूक ही कितवी लोकसभा निवडणूक होती? उत्तर आहे 18वी. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये नक्कीच विचारला जाऊ शकतो की 2024ची लोकसभा निवडणूक ही कितवी लोकसभा निवडणूक होती. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 40 आहे, T20 वर्ल्ड कप 2024मध्ये भारताने कोणत्या संघाला हरवले? प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका या संघाला. तर फायनल जे आहे मित्रांनो बार्बाडोस येथे झालं होतं वेस्ट इंडिजमध्ये. फायनलचा सामना जो आहे तो भारत आणि दक्षिण आफ्रिका या 2 देशादरम्यान खेळवला गेला, ज्यामध्ये भारताने विजय मिळवला. मित्रांनो, हाही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की T20 वर्ल्ड कप 2024चा फायनल सामना कोठे घेण्यात आला, कोणत्या देशात घेण्यात आला? तर बार्बाडोस वेस्ट इंडिज या ठिकाणी फायनल सामना खेळवला गेला आहे, हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 41 आहे, 2024चा विदा करंदीकर पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे रवींद्र शोभणे यांना 2024चा विदा करंदीकर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रश्न क्रमांक 42 आहे, 66वा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा विजेता कोण आहे?
तर शिवराज राक्षे हा 66व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता आहे. प्रश्न क्रमांक 43 आहे, IPL विजेता संघाचा कर्णधार कोण? तर मित्रांनो 2024चा जे IPL विजेता संघ आहे तो KKR आहे, कोलकाता नाईट रायडर्स. या संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर हा आहे. प्रश्न क्रमांक 45 आहे, चांद्रयान मोहिमेतील लँडरचे नाव काय आहे? उत्तर आहे विक्रम. प्रश्न क्रमांक 46 आहे, नवीन कायद्यानुसार खुनाचे कलम कोणते? मित्रांनो लक्षात ठेवा, नवीन कायदा जो आहे 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. तर नवीन कायद्यानुसार खुनासाठी जे कलम आहे ते कलम 103 आहे. यापूर्वी 302 हे कलम खुनासाठी होते. लक्षात ठेवा मित्रांनो, परीक्षेतही आणखीन आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की नवीन कायदा कधीपासून लागू करण्यात आलेला आहे. तर 1 जुलै 2024 पासून नवीन कायदा लागू करण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 49 आहे, BCCIचे अध्यक्ष कोण आहेत? तर रॉजर बिन्नी हे BCCIचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच BCCIचे सचिव जे आहेत हे जय शहा आहेत आणि भारतीय संघाचे नवीन प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते 2-3 प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. हे तिन्ही प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. नवीन कोच आहेत भारताचे गौतम गंभीर, सचिव आहेत जय शहा आणि अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 50 आहे, 2024चा कृषी राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला? तर महाराष्ट्राला 2024चा कृषी राज्य पुरस्कार मिळालेला आहे. तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो यावर्षी प्रश्न. प्रश्न क्रमांक 51 आहे, महाराष्ट्र कोणते शस्त्र हे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर दांडपट्टा हे शस्त्र महाराष्ट्रात राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 52 आहे, इस्रोचे चेअरमन कोण आहेत? डॉक्टर S सोमनाथ हे इस्रोचे चेअरमन आहेत. प्रश्न क्रमांक 53 आहे, जागतिक ट्री सिटी पुरस्कार कोणत्या शहराला मिळाला? उत्तर आहे मुंबई या शहराला जागतिक ट्री सिटी पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 54 आहे, लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात व भारतात किती टप्प्यात पार पडली? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे, महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक ही 4 टप्प्यामध्ये पार पडली, तर देशामध्ये लोकसभा निवडणूक ही 7 टप्प्यांमध्ये पार पडली. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं. सोबतच आपल्याला विचारलं जाऊ शकतं की 2024ची लोकसभा निवडणूक ही देशातील कितवी लोकसभा निवडणूक होती? तर ती 18वी लोकसभा निवडणूक होती. तसेच महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा जिंकलेला पक्ष कोणता? तर काँग्रेस हा पक्ष सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. 13 जागावरती काँग्रेसचा विजय झालेला आहे. तर देशामध्ये सर्वाधिक जास्त जागा जिंकलेला पक्ष कोणता? तर भारतीय जनता पार्टीने देशामध्ये सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत. तर हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्या चॅनलवरती आपण जनरल नॉलेजची सिरीज चालू करणार आहोत, ज्यामध्ये आपण डेली बेसिसवरती येणारे जनरल नॉलेज अपडेट करणार आहोत, ज्याचा फायदा आपल्याला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षासाठी होणार आहे. आणि सोबतच आपण GSचे पण सर्व टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत, सर्व विषय आपण कव्हर करणार आहोत. प्रत्येक विषयानुसार आपण अतिमहत्त्वाचे असे 1 लाइनर प्रश्न कव्हर करणार आहोत, जेणेकरून आपल्याला येणारे पोलीस भरती असो वा इतर स्पर्धा परीक्षा असतो त्यासाठी आपल्याला नक्कीच फायदा होईल. त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. मित्रांनो आपली ही काही सजेशन असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता. तसंच आपल्याला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर ते पण सांगू शकता. लवकरात लवकर आपल्याला अवेलेबल करून देण्यासाठी प्रयत्न मी नक्की करेन. धन्यवाद.